नमस्कार. आम्ही ग्रामीण बँकेतून आलेलो इथं महाराष्ट्र शासनाच्या बँकेत आम्ही. तर एक आम्हाला अशी माहिती पाहिजे होती, नारायण शिंदे म्हणून शेतकरी कुठं राहतात? हा त्या पलकड्या वाटणीमध्ये आहेत तिकडं. बरं तिकडे त्यांचं शेत आहे. चालतंय. ते आहेत ना शेतामध्ये? हो, आहेत. चालतंय. दिवस माथ्यावर आलाय, आणखीन संगी कुठं दिसत नाहीये. पाण्याच्या माईचा पत्ता नाही इथं. मला पाणी न भाकर घेऊन येईल, पण आणखीन काय कुठं आलेली दिसत नाही. बघूया आता कवा येते ती. कारभारी नेरीची भाकर आणली, भाकर खाऊन घ्या आधी. अरे बरं झालं आलीच गाड्या लवकर. कवापासून वाट बघतो, किती दिवस गेला माथ्यावर झाला ना सगळा. घरी काम असतात ना, याचा पाऊस पडा नाही. चल बस बरं. मला लय भूक लागली बघ. आता पाणी पिणी आणलं का नाही? काही पाणी नाही आणलं तर बघावं लागेल इथं कुठं तरी. तर खादून तीन घासून मी आणते पाणी. पाणी घेऊन येतो पर्यंत. सोड बर लवकर. नमस्कार. नमस्कार. आम्ही ग्रामीण बँकेतून आलो होतो. ते तुमच्याकडे जरा थकबाकी झाली. बर. त्या तुम्ही नवजून करून घेतलेलं नाही. आणि मागची 3 वर्ष झाली तुम्ही बाकी अजून भरलेली नाही बँकेची. नाही भरलेली. आता वातावरण तसं आहे साहेब. अहो कसं आहे माहिती का, वातावरण आहे पण तुम्हाला बँकेच्या शासनाच्या नियमानुसार तुम्हाला नवजून करावं लागणार आहे. नाही, नवजून करायचं जरी असलं साहेब तर ते पैसा भरायला नाही, काय नाही, कसं भरावं, काय करावं आम्हाला माहिती नाही त्यातली. पूर्ण आम्ही याच्यावर आणलेलं आहे तुमचं. तुमचे बिल वगैरे सर्व आहेत आमच्याकडे. 7 नंबर आहे पानाचा. यांचं जे आणले ना काढून. 7 नारायण शिंदे ना? हा, नारायण शिंदे. तर तुमच्याकडे 9 लाख रुपये पूर्ण मुदल व्याजाचे झालेले. तर तुम्हाला आज येत्या सोमवारी तुम्हाला 5 लाख रुपये बँकेला भरावं लागतील. अहो साहेब, हे बघा ना तुम्ही, एक तर वावर पिक नाही, पाऊस नाही, आम्ही काय करणार आहे? तसं दुष्काळ पडलाय नाही. ना. काय माहिती का ताई, आम्हाला जी शासनाचा नियम आहे त्या नियमानुसार आहे ना, आम्हाला ती तुमची भेट घेऊन आम्हाला ती तुमच्याकडून रक्कम वसूल करणं गरजेचंच आहे. करत मग थोडा टाइम द्या नाही ना, ना. आमची पण नोकरी जाऊ शकते ना, आम्हाला हे करणं गरजेचं आहे साहेब. अहो पण साहेब, तुम्ही कसं आहे, साहेब आहे तर तुम्ही बँकेचे कर्मचारी आहेत. आम्हाला आधीच शेतीला काय पाणी नाही, काय नाही साहेब. थोडं आमच्याकडे बी लक्ष राहू द्या ना. आमचे बी लेकर बाळ आहेत. हा. थोडं अहो सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण शासनापुढे आम्हाला काय नाही बोलायत. तुम्ही काय करा, तुम्ही जमीन तुमची विकून टाका, नाहीतर बँकेच्या ताब्यात देऊन टाका. मग बँक तिचा लिलावा लावू शकते. साहेब असं काय करू नका. जमीन बिमीन काही लावू नका, काही नका. उगाच तुम्ही काही असं काढू नका. आम्हाला आहे मुठ भरती एवढीच 2 एकर नका तुम्ही साहेब. काय करू, पैसे आम्ही फेडून टाकू तुमचे यावेळेस. आम्ही जसे येतील तसे देऊ तुमचे. नाही नाही, हे काय आहे माहिती का, आता आम्ही जातो, तुम्ही सोमवारच्याला आम्ही आमचे कर्मचारी लोक येतील बँकेचे आणि ते बोलतील नंतर याविषयी. पण तुम्हाला आहे ना, सोमवारी काही करून 12 वाजेपर्यंत बँकेला 5 लाख रुपये भरायचे. चला येतो आम्ही. नाही साहेब, सांगावं यांना तुम्ही. ऐका साहेब, तुम्ही सिनियर साहेब सर. चला मोराळे चला. ऐका सर, आम्हाला सुद्धा पगारीला अडचण येईल या शेतकऱ्यामुळं. पण तुमचं बरोबर आहे. हो मोराळे चला लवकर, बँकेत जायचे काम असते. सांगावं थोडस त्यांना. नाही ऍडजस्ट केलंय आम्ही. लय बेजार झालो होतो, आता नाविलाज झालाय आमचा. नाही सांगा तुम्ही. सांगतो पण ते ऐकत नाहीत ना आता. आमचं बी- सांगा तुम्ही त्यांना साहेब. नाही बघतो, पण तुम्ही काही ना काही भरा सोमवारी. काही ना काही भरा. हा. तुला खरं सांगू, जीव असा याकळू झालाय ग. पैसे फेडण्यामध्ये तुम्ही ते टेन्शन, घराची फी भरायची राहिली. ते सगळं होईल. तुम्ही आता 2 घास खाऊन घ्या बरं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही ग, पण मला काळजी वाटते. काय नका काळजी करू. बघू होतं मला असं तुझी आणि माझ्या पोराची काळजी ग. काय. मग तुम्हीच असं केलं, आम्ही काय करायचंय? पण कसे पैसे फेडावं. ते रोज 2 घास खाऊन घ्या. मी मोठं चालू करून येते लगेच पाणी आणते प्यायला. जातो हो. आणि पाणी सोडा. हो. मोठं चालू कर. झालं का नाही पोलीस? आता आईन बाबा इतके खुश होते, पहिली खबर आईला आणि बाबाला देणार. झालं का नाही पोलीस? आहे माझा वाघ आला वाटतं, बघते तरी. अरे झालं पोलीस. बरं झालं रे. कुठे आहेत बाबा? तिकडे आहेत रानात बसलेले. चल बाबाला सांगायचंय. बरं झालं, ते आताच पोलिस येत, ते साहेब लोक येऊन गेले. तर कशाला? ते काय कर्ज बँकेचं उचललेलं आहे अरे तिथे. सगळं फेडू कर्ज आता. तू आता वाघ पोलीस झालाय. आता 1-1 रुपया फेडू सगळ्याचा. बघ इथं होते बसलेले. कुठे गेले बाबा आता? अश्विन कुठे गेले? उठून इथं.
इथं होते की रे तो तिकडे झोपले वाटतो दुपारच्या पार्टी झोपले का हो मी पाणी आणा गेलते ना म्हणलं थांबायचं जेवण कर. बाबा उठव बरं बाबा अय. आओ, बघा तुमचा लेक एवढा मोठा साहेब झालाय आई त्याचं- काय रे ते बाबा गेले आपले काय औषध केले ते अहो, तुमचं लेक आज बोलून झालं. समज सोडून गेला दामाली. मुडते बसले तर साहेबाचे आलते ना दुपारी तिथं येऊन गेलते निखारे रुतले जिव्हारी बसले निवारे विझले